रामकृष्ण हरी. आपण अलंकापुरी पुण्यभूमी या ठिकाणी आहोत आणि इंद्रायणीच्या अगदी तीराला आहोत. बघा कुठली तरी दिंडी आहे आणि दिंडीमध्ये मला एक विशेष वाटलं की तरणे आहेत आणि तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनी आणि विशेष म्हणजे विना पण उभा आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. दादा आपली कुठली दिंडी आहे आणि किती दिवसापासून प्रवास झाला सांगा जरा आमच्या दर्शकांना. तात्यासाहेब वास्करांची दिंडी आहे. त्यांच्या कृपा आशीर्वादाने ही दिंडी चालत आहे आणि या दिंडीचे गेले 51 वर्षापासून ही दिंडी चालते. या दिंडीचे मालक सुरेश महाराज वडगावकर व या दिंडी चालविणारे दिंडी चालक मालक जालिंदर महाराज अष्टाकासार तालुका लोहारा जिल्हा धाराशिव हे गेले अनेक वर्षापासून 51 वर्षापासून ही दिंडी चालवत आहेत आणि आम्ही त्यांची दोन्ही मुलं आहे आणि गेले अनेक वर्षापासून हा दिंडी सोहळा आम्ही राबवत आहे आणि 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह तरी या समाधी सोहळ्यानिमित्त आम्ही करत आहोत. तसंच अखंड 7 दिवसाचा इना उभा असतो आणि पारायण ज्ञानेश्वरी असते आणि सर्व भाविभक्त या वारीसाठी अगदी वेळेतून वेळ काढून उपस्थित राहतात. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. बरं आपण मी मग बोलून गेलो की तरणेला वेळ नसते. एखाद्या कंपनीमध्ये काम करता किंवा बिझनेस करता किंवा शिक्षण घेता. तुम्ही एवढे मोठे तरणे कशा आले बरं थोडं मला त्याच्याविषयी सांगा. कसा तुम्ही यांच्या मनावर बोध केला. आता कसं आहे गावाकडं कापूस शेती चालू आहे, सोयाबीन चालू आहे. त्यामुळं गावाकडचे माणसं म्हणले मुलावर तुम्हीच जा, लेकरावर तुम्हीच जा. आता आम्ही काय करतो, कापूस वेचणी करतो, आम्ही सोयाबीन वेचणी करतो. शेतकऱ्याची परिस्थिती सुद्धा खराब आहे म्हणून म्हातारे माणसं कमी आलेत आणि तरणा भाग्यवंत जास्त आला या सप्ताहामध्ये त्या ज्ञानोबाच्या सोहळ्यामध्ये. बरं तुमचं काय शिक्षण चालू आहे आता. शिक्षण काय चालू आहे. माझी संस्था आहे नाथ ब्रह्म वारकरी शिक्षण या नावाने. बरं माझ्याकडे 70-75 मुलं शिकायला आहेत. वा. आणि एक आमचे चंचल मामा आमचे सौदागर दादा या दिंडीचे चालक मालक. बरं अगदी भावासारखं प्रेम आमच्यावर करतात. वा वा. दिंडी चालक दादा आहेत. हो दादा आहेत. बरं. आणि कार्तिकी वारीची आस म्हणलं की आम्हाला प्रथम सौदागर भाऊचं नाव आठवतं, चंचल भाऊचं नाव आठवतं. एकदम प्रेमाची मंडळी, एकदम प्रेमाची दिंडी. दीपावलीच्या सणा असावली लेक. वा वा वा. नाही का. दीपावली दसरा तोची आम्हा सण ते साक्षात आम्हाला म्हणतात संत येती घरान तोची दिवाळी दसरा. म्हणजे तुम्ही आले की संतच आले सारखं आम्हाला टाळी वाजवायला पाहिजे. महाराज छान गोड बोलतात. बरं आणि तुम्ही एक कुंभाराचं काम करता. बरोबर आहे. म्हणजे कुंभाराचं म्हणजे माती जमा करून मडके नाही पण भूमीच्या आता काय घडिया गाड्या घ्यायचे निघती कोंब आणि ते कुलाल मतीचे गर्भ उमटती. जमिनीतून असे घड्याचे आणि गाडग्याचे येऊ शकत नाहीत. ती ज्यावेळेस माती कुंभाराकडे जाते त्यावेळेस मातीच्या त्या घड्याला कुंभार आकार देतो. तसे हे तुमचे मुलं. काय नाव या बाळाचं. कैवल्य. कैवल्य. बघा कैवल्य मला फार आवडला. कोणाचा आहे हा आमच्या दाजीचा आहे आणि छान पकवाज वाजवतो. आणि असे मुलं जर या कुंभाराकडे दिले तर याला काय घडवायचं. तुम्ही काय करायला इंग्लिश स्कूलला टाकायले मला टाकू नका म्हणायचं नाही पण अशा व्यक्तीकडे जर टाकलं तर जसा कुंभार आकार देतो तसं या मुलाला विष्णू सहस्त्रनाम, गीता, ज्ञानेश्वरी, गाथा बाबा तुम्ही संस्कार देऊ शकतात. मी पुन्हा एक वेळी सांगतो जसं हे वस्त्र डायरेक्ट वस्त्र होऊ शकत नाही. कापूस याचायला तुम्ही म्हणला तुमचा व्यवसाय कापूस आहे ना. हो शेती शेती व्यवसाय. तर मग त्या कापसातून अशा घड्या निघतात का कापडाच्या. कापसाची पोटी काय कापडाची होती पेटी तो येढिल्याचे दिठी कापड झाला. कापसातून कापडाची पेटी निघत नाही. त्याला सुतगिरणीवर टाकावं लागतं, त्याचा गाठा बनवावं लागतं. तसं कोणता व्यक्ती घडवायचा असेल तर महाराजाच्या संस्थेकडे असू द्या. आणि तुम्हाला एक विनंती थोडं आमच्या शेतकऱ्याकडून फी जरा व्यवस्थित घ्या. नाही आपण काय केलंय शेतकऱ्याकडून जी आता मुलांना आपली वैयक्तिक जी फी आहे तर आपण गावाकडे जे शेतीचं नुकसान झालंय तर प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी जी समजा फी आहे एक उदाहरणार्थ 30,000 रुपये फी आहे तर आपण प्रत्येक मुलाला 2,000 रुपये फी कमी केली आहे. बरोबर. फक्त सोयाबीन वाया गेलं, शेतीला हमी भाव नाही, पावसाने शेतीचं वाटोळं केलं म्हणून आपण एक नियमच केलाय पालकांसाठी. पालकांना फोन केला की दादा शेतीचं वाटोळं झालंय, पावसाने हाहाकार घातलाय त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांकडून आपण 2,000 रुपये फी कमी घेतली. सर्व्हिस वाल्या कोण नका येऊ कारण अन्न वस्त्र आणि निवारा प्रत्येकाला लागतो नाही का. सर्व्हिस वाल्याची काय पगार तुम्ही सर्व्हिसला आहेत का. नाही
हे थोडं वेगळं ड्रायव्हर पाहिजे आहे मी. तर रागता येऊन देऊ नका शेतीच करता का वा वा कारण शेतकऱ्याला जरी शेती नाही पिकली तरी शेतकरी खचत नाही पण जेणेकरून त्याच्या मुलाला घरी जायची वेळ आणू नका असो